नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. शिरडोनचा परिसरात गुटखा माव्याच्या कथित विक्रीची चर्चा, कारवाईची नागरिकांची मागणी. शिरडोनचा टाकवडे, जांभळी आणि हरोली परिसरात बंदी असलेला गुटखा व माव्याची कथितपणे खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही बेकरी, स्टेशनरी तसेच किरकोळ दुकानातूनही हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा असून या प्रकारामुळे संबंधित यंत्रणांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्य शासनाने गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली असली तरी परिसरात या बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मागणी होताच काही ठिकाणी गुटखा व मावा सहज उपलब्ध होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. विशेष म्हणजे युवकांसह अल्पवयीन मुलांनाही हे पदार्थ सहज मिळत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली. व्यसनाधींचे वाढते प्रमाण लक्षात घेता अशा कथित अवैध विक्रींवर तातडीने अंकुश आणण्याची गरज असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे. नियमित तपासणी आणि धाड सत्रांचा अभाव असल्याने काही विक्रेत्यांचे मनोबल वाढल्याचीही चर्चा परिसरात आहे. अन्न व औषध प्रशासनाने शिरडोनसह परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवून वस्तुस्थिती पडताळून पाहावी आणि नियमबाह्य प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच शिरोळ व कुरुंदवाड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून गुटखा व माव्याच्या कथित अवैध विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करावे, दोषींवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत आणि अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणीही करण्यात आली आहे.